चलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी ज्यावेळेला युट्यूबला येतो तुमच्या समोर त्यावेळेला काही ना काही अभ्यासाचं सांगायला येतो, नाही तर काही ना काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी येत असतो. आज थोडंसं वेगळ्या गोष्टीला घेऊन आलोय. आपली परीक्षा आहे 4 तारखेला. 9 डिसेंबरला होणारी परीक्षा 21 डिसेंबरला गेली. 21 डिसेंबरला होणारे फायनल जे काय तुमची परीक्षा आहे ती आता 4 जानेवारीला होते आणि राहिलेले हे काही शेवटचे 2 दिवस आहेत. म्हणजे आज 2 तारीख आहे, उद्या 3 तारीख आहे आणि परवा फायनली तुम्ही पेपरला जाताय. दरवेळेला जसं तुमच्यावरती चिडत असतो प्रत्येक वेळेला काय ना काय कुठल्या तरी व्हिडिओच्या माध्यमातून येऊन आणि सारखं एक सिरियसली बऱ्याच गोष्टी सांगत असतो. पण आज थोडंसं त्या बाजूला नाही जाणार, कारण आता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जो काय अभ्यास करत आलेला आहात तर त्या अभ्यासाला आता कुठेतरी 4 तारखेला पूर्व परीक्षेच्या बाजूनं आणि ते हे गट ब च्या बाजूनं थोडासा पूर्णविराम मिळतोय. परंतु तरी तुम्हाला अभ्यास थांबवून चालणार नाही, कारण 11 तारखेला परत गट क ची पूर्व परीक्षा. म्हणजे हा जो काही थोडासा रिलॅक्स तुमचा वेळ जो काय आहे तो 11 तारखेनंतर असणार आहे. तो किती दिवसांचा? 2 ते 3 दिवसांचा. त्यानंतर परत लगेच तुम्ही मुख्य परीक्षेला जाणार आहे. आज तुम्हाला फक्त हा व्हिडिओ याचसाठी घेऊन आलोय की थोडंसं प्रेशर आहे बऱ्याच लोकांवरती, थोडासा ताण आहे, थोडंसं भीती वाटते आणि माझं कसं होईल, कारण एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर मागच्या 5-6 महिन्यांपासून फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय. गेले 5-5.5 महिने झाले आणि एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेला स्वतःला असं वाटायला लागतं की आता माझं कसं होईल, मी पास होईल का, पेपर कसा येईल, आणि ह्या गोष्टी प्रत्येकाला वाटतातच, कुणीही कितीही नाही म्हटलं तरी. ठीक आहे, मग कुणीतरी सांगण्याची गरज असते की अरे नाही, हे नॅचरल असतं, हे नैसर्गिक आहे, हे प्रत्येकासोबत थोड्याफार प्रमाणामध्ये होतं. आणि तेच किंवा त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे थोडं रिलॅक्स वाटेल, थोडं बरं वाटेल, आत्मविश्वास वाढेल. आणि आता जी तुमची अवस्था आहे ती आपली एकट्याची नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढी पोरं परीक्षा देणार आहे तर त्या प्रत्येक पोराची अवस्था हीच आहे. अभ्यास करणाऱ्या म्हणतोय, ज्यांना अभ्यासच नाही केला त्याला काहीच नाही वाटणार, तो सहज जाईल, पेपर देऊन परत माघार येईल. पण ज्यांना जीव तोडून किंवा फार धडपडलाय मागचे 4-5 महिने त्याला हा त्रास होणारच आहे. त्याला स्वतःच्या अभ्यासावरती अविश्वास थोडासा वाटणारच आहे, त्याला प्रेशर येणारच आहे, त्याच्या छातीमध्ये धडधड होणारच आहे. हे कितीही नाही म्हटलं तरी होणार आहे, ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. फक्त एक आहे की हे जे काही प्रेशर आहे किंवा हे जे काही टेन्शन आहे तर ह्याचा जर अतिरेक जर झाला ना तर आता पुन्हा एकदा गोष्ट सांगतोय की त्याचा परिणाम तुमच्या मार्कावरती होणार आहे. हे लेक्चर सुरू करायच्या आधीच एक गोष्ट क्लिअर करतो की थोडं टेन्शन किंवा थोडं प्रेशर ठीक आहे, जे चांगलंच असतं, पण अति जर प्रेशर घेतलं तर परत तुमचे 4-5 मार्क कमी होणार आहेत. आणि जर छान व्यवस्थित रिलॅक्स राहिला, अभ्यासावरती विश्वास ठेवला, सकारात्मक राहिला तर परत 4-5 मार्क वाढणार आहेत. ते आता तुम्ही ठरवायचंय की आपल्याला अति प्रेशर घ्यायचं आहे का थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रेशर घेऊन फायदा होणारच नाही. ठीक आहे, टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालंय का? माहित आहे, तुमच्या माहितीत कोणी असेल तर मला ते सांगा. ठीक आहे, 4 तारखेला आपला पेपर आहे. परीक्षेला जाता जाता यावरती बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. बघा आपली पहिली स्लाइड. आता जी काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती अशी आहे आणि त्याच्यावरती संत कबीर काय म्हणतात आपल्याला, चिंता से चतुराई घटे. चला, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर. आता जे काही तुमच्या डोक्यामध्ये जे काही सगळं प्रेशर आणि चिंता आहे तर त्याच्यामध्ये चतुराई जे काय आहे तुमच्यातली, चंचलपणा किंवा एक आपण त्याला काय म्हणतो की स्मार्टनेसपणा, तर तो हरवून बसेल. त्याच्यामुळे विनाकारण चिंता करायचं नाही. असाही पेपर द्यायचा आहे, तसाही पेपर द्यायचा आहे. जर ताकदीनं पेपर दिला तर नक्की पास होणार आहे आणि प्रेशर मध्ये येऊन जर पेपर दिला तर नक्की नापास होणार आहे, हे स्पष्ट सांगतोय. ठीक आहे, बघा, दुःख से गठे शरीर. त्यामुळे दुःखात राहायचं नाही, आनंद राहायचं. आजूबाजूला कितीही टेन्शन असलं, सामाजिक, आर्थिक किंवा वैयक्तिक कितीही अडचणी असल्या तरी तुम्हाला आता स्टेबल राहावं लागणार आहे. दुःखात राहायचं कारण नाही. अशी बरीचशी पोरं असतील जे की वेगवेगळ्या अडचणींनी ग्रासलेत, वेगवेगळ्या अडचणीमध्ये आहेत, तरीही ते पेपर देणार आहेत. त्या अडचणींना डोक्यामध्ये घेऊन किंवा त्या अडचणींचं ओझं घेऊन पेपर जर दिला तर त्याचं लक्षात ठेवा, त्याचा परिणाम शरीरावरती होणार आहे. आणि एकदा शरीरावरती परिणाम झाला की तो परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होतो. आणि मानसिकता जर स्टेबल नसेल तर आपण पेपर चांगला देऊ शकतो का? कधीच नाही देऊ शकणार. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आता कशीही परिस्थिती असली तर चिंता करायची नाही, दुःख कुठलं घेऊन बसायचं नाही. ठीक आहे, आणि जास्त बोलू नका, शांत राहा. शेवटचा काय आहे, शांत राहायचं. जास्त बोलण्यामुळं
बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडू शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, तर शांत राहा, अभ्यासाचा विचार करत राहा. शेवटचे 2-3 दिवस आहेत, 2 दिवसच, उद्याचा परवाचा संपला विषय. 4 तारखेनंतर तुम्हाला जे काय कोणाशी गप्पा मारायच्या, बडबडायचं, तासन तास कोणाशी बिंदास्त बोलत बसा. पण आता ठीक आहे, कोणाशी जास्त गप्पा मारण्यामध्ये, बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही. हे संत कबीरांचं हे वाक्य किंवा हे सेंटेन्स तुमच्या लक्षात असलं पाहिजे, म्हणूनच हे टाकले, कारण आत्ताची परिस्थिती अशीच आहे. ठीक आहे, जास्त चिंता वाटते, दुःख आहे. ओके, चला, सध्या तुमच्यासोबत काय होते? सध्या काय होते तुमच्यासोबत? काय तर होत असेल ना, का काहीच नाही होत? काहीतरी होते, आणि ज्या गोष्टी होत आहेत त्या पाठीमागे लिहिलेल्या आहेत. एक पहिली गोष्ट आहे की परीक्षेची भीती वाटते, छातीमध्ये धडधड होते, झोप लागत नाही. हे होणार आहे, म्हणजे उद्या 3 तारीख आहे, उद्याही हेच होणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना झोप लागणार नाही, किंवा झोपायच्या आधी अनेकांच्या छातीमध्ये धडधड होणारच आहे, कारण उद्या पेपर येतोय. आणि ज्या गोष्टीसाठी मागच्या काही महिन्यांपासून तुम्ही मेहनत घेतलेली आहे ती गोष्ट तोंडावरती आली. ठीक आहे, त्या गोष्टीला आता फेस करायचंय तुम्हाला, परवा दिवशी फेस करायचंय. आणि कितीही मेहनत घेतलेली असली आणि त्या गोष्टीला जर फेस करायचं असेल, तिथे यशस्वीच व्हायचंय आपल्याला, या इच्छाशक्तीनं आपण परीक्षेला फेस करणार आहे. तर अशा वेळी थोडीशी भीती वाटणं, थोडासा नर्वसनेसपणा येणं हे साहजिक आहे. म्हणजे तुमच्या जागी मी जरी असतो तरी माझी हीच अवस्था झाली असती, हाताला घामच आला असता. मी असं म्हणणारच नाही की हे तुमच्यासोबत व्हायलाच नाही पाहिजे, तुम्हाला भीती वाटायलाच नाही पाहिजे. आपण काय देव आहे का दगड आहे? आपण नाही ना, माणूस आहे. माणसामध्ये नॅचरली त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडणं अपेक्षित असतं त्या होतात. जर तुम्हाला भीती वाटत नसेल, जर तुम्हाला टेन्शन येत नसेल, तर समजून जा की तुम्ही अभ्यास केलेला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे किती महाराजात पहिला येणारा जरी कोणी पोरगा असेल ना, तर त्याच्यासोबत हेच सुरू असेल आता. त्याच्यामुळे हे नॅचरल आहे, फक्त त्याचा अतिरेक होऊन द्यायचा नाही, मी वारंवार सांगतोय. त्या जर गोष्टी जास्त झाल्या आणि तुम्हाला जर ऍडमिट करायला लागलं, तुम्ही जर आजारी पडला आणि सलाईन लावायला लागेल तिकडे नेऊन, तर मग परिस्थिती अवघड होईल. जो काय अभ्यास केला त्याचं वाटोळ होईल, वाटोळ. ठीक आहे, हे स्पष्ट सांगतोय. त्याच्यामुळं एवढं प्रेशर घ्यायचं नाही की ज्याच्यामुळे तब्येत खराब होईल, आजारी पडाल, किंवा आपण त्याला काय म्हणतो की परीक्षा तुम्ही देऊ शकणार नाही अशा अवस्था तुमची निर्माण होईल, ऍडमिट करावं लागेल. असल्या गोष्टी होऊ देऊ नका. अति प्रेशरमुळे लक्षात ठेवा, थोडंसं ब्लँक होतो आपण. ठीक आहे, ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. आणि आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम देतोय, तुम्हाला या तयारीनं तिथं जावंच लागणार आहे. नाही सर मला प्रेशर हँडलच होत नाही आणि माझ्याकडून हे होऊच शकत नाही, मग परीक्षेलाच जाऊ नका. परीक्षेलाच जाऊ नका. जर हे म्हणजे प्रेशर हँडल करण्याची क्षमता जर तुमच्याकडे नसेल ना, स्पष्ट सांगतो परीक्षेलाच जाऊ नका. कशाला जायचं? हे परीक्षा देणं उलट सोपं आहे. परीक्षा देऊन ज्यावेळेला खऱ्या अर्थानं नोकरीमध्ये याल ना, तर ती परिस्थिती वेगळी आहे. हे काय मी तुम्हाला बऱ्याच जणांकडून, तुम्ही जर तुमची मित्रमैत्रिणी असतील तर ऐकलं असेल. इथं नोकरीवरती टिकून राहणं आणि काम करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. मग आता जर तुम्ही हातबल जर होत असाल या अशा परिस्थितीमध्ये, फक्त परीक्षा द्यायला जायचंय तुम्हाला, तर मग अवघड आहे. त्यामुळे ते तुम्हाला टिकवून ठेवलं पाहिजे आणि तुम्हाला संयमानं किंवा या वातावरणामध्ये, या प्रेशरच्या वातावरणामध्ये टिकून राहिलंच पाहिजे, पास व्हायचं असेल तर. ठीक आहे, बघा सगळं विसरल्यासारखं होते. हे कशामुळे होतं? भीतीमुळे होते ना. आणि वाटणारच आहे, मी नेहमी सांगतो की जर तुम्हाला सगळं विसरल्यासारखं जर होत असेल तर आयोगाचे कुठलाही पेपर काढायचा आणि बिनधास्त सोडवायचं. मग तुमच्या लक्षात येतं की फक्त विसरल्यासारखं वाटतंय, आपण विसरलेलो नाही. ठीक आहे, आणि 7 विषय करून चालला ना तुम्ही, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, सायन्स, मॅथ, रिजनिंग आणि करंट, एवढं सगळं करून चाललंय. एवढ्या सगळ्या विषयाचं एकदम वाचले तर ते सगळं असं डिरेक्टली आठवायला थोडंसं हेच होणार आहे तुम्हाला. पण ज्यावेळेला ऍक्च्युअल प्रश्न येतो समोर, तर त्यावेळेला ते तुम्हाला आठवतं. आणि तुम्हाला तिथं कोणी विचारणार आहे का की बाबा ह्याचं उत्तर काय सांग म्हणून? तुम्हाला डायरेक्ट प्रश्न सोडवायचा आहे ना, तुम्हाला देणार आहे समोर प्रश्न आणि मग सांगणार. 4 ऑप्शन आहेत अजून. का नाही आठवणार? 100% आठवणार. आणि पुन्हा एक गोष्ट खात्रीनं सांगतो, जर तुम्ही प्रामाणिकपणे जर अभ्यास केलेला असेल, तर व्यवस्थित योग्य दिशेनं जर गेलेला असाल, तर आता तुम्हाला काहीही वाटू दे, काहीही, तुम्हाला पेपरला चांगले मार्क येतीलच. ठीक आहे, त्यामुळे ते थोडंसं डोक्यामध्ये मिक्स होते आणि
एखादा पॉईंट आठवत नाही वाचलेला किंवा आठवण्याचा प्रयत्न केला तरी आठवत नाही, मग लगेच आठवत नसेल लगेच कुठल्या विषयाचा तो पॉईंट असेल काढायचा, वाचून घ्यायचा. विनाकारण ताण घेत बसायचं की मला आता आठवतच नाही, मी आता काय करू. या गोष्टीचा ताण नाही घ्यायचा. नाही ना आठवत, काढ पॉईंट, वाच, हे सांगतो. ठीक आहे. परत काय अजून खूप वाचायचं राहिले, राहतच ते. कितीही करा अभ्यास, एमपीसीचा अभ्यास पूर्ण होतो का? आतापर्यंत तुमच्या 6-7 रिव्हिजन झाले असतील, अनेकांचे 4-5 झाले असतील, काही लोकांचे 6-7 झाले असतील, तरीही ते कमीच वाटतं. कितीही वाचलं तरी कमीच वाटतं. बऱ्याच जणांना माहित आहे की कुठल्या पानावरती काय आहे, ठीक आहे, किंवा कुठल्या पानावरती कुठला प्रश्न आहे, हे अनेकांचा इथपर्यंत अनेकांचा अभ्यास झालाय, तरी ते कमीच वाटतं. आणि ते वाटणारच आहे. म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी किंवा पेपरला जाईपर्यंत असं वाटणार आहे की अरे हे वाचायचं राहील, तरी आपण तिथं पानं चालतच असतो. मागच्या बरेच वर्षापासून किंवा महिन्यांपासून अभ्यास करतोय ना, तरी पेपरच्या दिवशी बरीच पोरं चालताना दिसतात ना, काही ना काही वाचताना दिसतात. तर ते वाटतं. त्यामुळं जे रुटीन चाललंय तुमचं, त्या रुटीननुसार अभ्यास करा. विनाकारण हे राहिले ते राहिले असं जर करत जर बसला आणि जर विनाकारण गोंधळून गेला आणि जे सुरू असलेलं प्लॅनिंग जर विस्कटलं तर कॉन्फिडन्स लूज होईल. त्यामुळे आहे त्या प्लॅनिंगना चला, आहे त्या रुटीनना अभ्यास करा. काय राहिलेलं नाही, भरपूर अभ्यास तुमचा झालाय. फक्त वाटतं म्हणजे आता तुम्ही इकडे पॉलिटी वाचत असाल तर असं वाटतं की विज्ञान राहिले बरंच वाचायचं, पण वाचले ना विज्ञान 2-4-5 वेळा वाचले. ठीक आहे. हिस्ट्री म्हणजे पॉलिटी वाचताना हिस्ट्री आठवते, हिस्ट्री वाचताना भूगोल आठवते, अरे ते राहिले. भूगोल वाचताना परत इकॉनॉमिक्स आठवते, तर हे होणार आहे. त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका, हे नॉर्मल आहे. ठीक आहे. परत पास होईल का हे तुम्हाला माहिती आहे चांगलं आहे की पास होईल का. केलं ना अभ्यास, केले ना मेहनत, नाही ना कुठल्या सणाला गेला, नाही ना कोणाचे वाढदिवस केले, नाही ना स्वतःला वेळ दिला, हे सगळं सोडून अभ्यास केला ना, पास होणार. त्यामुळे हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नाही आला पाहिजे. मी आताही सांगतो, तुमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे की पूर्ण क्षमतेनं पेपर द्यायचे, 100% ताकदीनं पेपर द्यायचे, एवढंच तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. पेपरला गेल्यानंतर पास नापास या गोष्टीचा विचार करूच नका. डोक्यामध्ये एकच ठेवा की जेवढी काय अंगामध्ये क्षमता आहे किंवा आतापर्यंत जेवढा काय अभ्यास केलाय मागच्या काही दिवसामध्ये, तो व्यवस्थित पेपरमध्ये उतरवायचा आणि बाहेर यायचं, बस. एवढं शांततेत संयमानं जर केलं ना तर तुम्ही पास आहे. त्यामुळं पास होईल का हे डोक्यामध्ये येतं, पण जास्त विचार करण्यात काय मजा नाही. याच्याऐवजी एकाच गोष्टीचा विचार करा. याचा विचार न करता या गोष्टीचा विचार करा की मला पेपर देताना 100% क्षमतेनं द्यायचा आहे, बस. बाकी काय व्हायचं ते होते, पास होऊ दे नाही तर नापास होऊ दे, मी माझे 100% देणार आहे. परत पेपर कसा असेल, कसा असेल पेपर, बरं सोपा असेल तर काय आणि अवघड आला तर काय. सोपा असेल तर सोडवणार, अवघड असलं तर मधून उठून येणार आहे काय, येईल ना पेपर. सोपा असेल अख्ख्या महाराष्ट्राला सोपा असणार आहे, तो अभ्यास केला तुला मार्क येणार आहे. अवघड आला तर अख्ख्या महाराष्ट्राला येणार आहे. मग सोपा असेल म्हणून विनाकारण फार त्या हवेत नाही जायचं. सोपा असेल तर जास्त काळजीने पेपर सोडवायचा. ठीक आहे. आणि अवघड असेल तर ती अवघड आला तरी तेवढाच काळजीनं सोडवायचा, कारण तो अख्ख्या महाराष्ट्राला अवघड आहे. गडबडून जायचं ना की अरे पॉलिटी एवढं कसं काय अवघड आले, जिओग्राफी एवढं कसं काय अवघड आले. ठीक आहे. जर आला असेल ना, कारण अख्ख्या महाराष्ट्राने तीच पुस्तकं वाचली जी तू वाचलेत. ओके. सोपा आला पेपर, मेरिट वाढेल. पेपर मीडियम आला तर मीडियम राहील, अवघड आला तर मेरिट कमी येईल. ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे. आणि तू जे केले तेच बाकीच्याने केले ना, त्याच्यामुळे त्याचा ताण नाही घ्यायचा. पेपर जसा येईल तसा व्यवस्थित सोडवायचा, एवढंच डोक्यामध्ये ठेवा. कसाही येऊ द्या, आपण पास असलो पाहिजे, आपण मुख्य परीक्षेला गेलो पाहिजे, हे तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. चला पुढं. पेपर कसा सोडवायचा तर झालं की हे सगळ्यांना माहित आहे. प्रत्येकानं आपापली एक जी काय आहे पद्धत तयार करून घेतली असेल, तर हे तुम्हाला जाता जाता काही गोष्टी सांगतो. बघा, पेपर कसा सोडवायचा. आता पेपर सोडवण्याची प्रत्येकाची जी काही पद्धत आहे, पेपर सोडवण्याची जी काही प्रत्येकाची पद्धत आहे ती वेगवेगळी असते. पण एक गोष्ट खात्रीने सांगेन की सगळं करा पेपरमध्ये, जसा सोडवायचा तसा सोडवा. फक्त मॅथ रिझनिंग पासून सोडवायला सुरुवात करायची नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि एखाद्याला खूपच कॉन्फिडन्स असेल आणि इकडे सराव केलेला असेल किंवा मॅथ रिझनिंग पासून सोडवतोय आणि माझा पेपर 55 मिनिटांमध्ये कव्हर होतोय आणि मला टेस्ट पेपरला 55+, 60+, 65+ मार्क येत आहेत, तरच रिस्क घ्या. नाहीतर मॅथ रिझनिंग माझं खूप चांगलं आहे. ठीक आहे. मॅथ रिझनिंग मध्ये मला मी मॅथ रिझनिंगला 30 मिनिटं दिल्यानंतर मला 20 पैकी 18-19 मार्क पडतात. काय करायचं त्या 18-19 मार्काला? बाकीच्या 30 मिनिटांमध्ये ते 80 प्रश्न कोण सोडवायचं?
ते 17-18 मार्कच काय लोणचं घालायचं का जे मॅथ रिझनिंग आले त्याचे? असं नाही व्हायला पाहिजे. जो काही स्पेसिफिक टाइम दिलेला असतो, म्हणजे महाराष्ट्रातली पोरं मॅथ रिझनिंगला किती वेळ देतात? कमीत कमी 20 मिनिटं ठेवतातच. मग आपण 30 मिनिटं देऊन चालेल का? 35 मिनिटं देऊन चालेल का? नाही चालणार. मग बाकीचं कधी सोडवायचं का? फक्त मॅथ रिझनिंगमुळे तू पास होणार आहे आणि इकडे पॉलिटिकलच वेळ नाही मिळाला तर, टाइम मॅनेजमेंटच नाही झालं तर काय करूशील? ठीक आहे. बघा, सराव करताना जी पद्धत तुम्ही वापरलेली आहे ती कायम ठेवा. आता तुम्ही सगळ्यांनी बरेचसे टेस्ट पेपर सोडवलेले असतील. काही लोकांनी 10, 15, 20, अगदी 40 टेस्ट पेपर सोडवताना मी पोरांना बघितले. ठीक आहे. एवढी भयंकर प्रॅक्टिस यावेळेला पोरांनी केलेली आहे. तर टेस्ट पेपर सोडवताना जी तुम्ही पद्धत वापरता, काही जण आवडीच्या विषयापासून सोडवत असतील पेपर, काही जण पहिल्या प्रश्नापासून सोडवत असतील. तुम्ही जी प्रॅक्टिस केलेली आहे किंवा तुमची जी स्वतःची मेथड आहे की बाबा या मेथडवर मला कॉन्फिडन्स आहे, याच्यानुसार मी पेपर सोडवला की माझा आत्मविश्वास वाढतो, मला चांगले मार्क प्रत्येक टेस्ट पेपरला आलेले आहेत, तर तीच मेथड वापरा. मी एखादी मेथड सांगतो म्हणून त्या मेथडचा मागे लागायचं नाही. हे मी आधी सांगितले की बाबा ह्या मेथड वापरा, पण आत्ताच्या या कंडिशनला मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही किंवा हिंमतही करणार नाही. तुम्ही जे आधी सोडवलं किंवा आधीपासून जी प्रॅक्टिस करताय मागच्या 4 महिन्यापासून, त्याच मेथडनं पेपर सोडवायचं. ठीक आहे. दुसरं, पेपर कसाही असला तरी प्रचंड काळजीने द्या, सोडवा. मगाशी जे सांगितलं तुम्हाला की सोपा असेल, अवघड असेल, तर कसाही पेपर येऊ द्या, तुम्ही तेवढ्याच काळजीने पेपर सोडवला पाहिजे. ठीक आहे. सोपा आला म्हणून खुश व्हायचं नाही, अवघड आला म्हणून नाराज नाही व्हायचं. कसाही असू द्या, तुमचं इंटेन्शन किंवा ती ताकद ही तेवढीच लागली पाहिजे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की अवघड प्रश्नात गुंतून जाऊ नका. आता सांगतो की युगोवर कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत. बरेचदा असं होतं की मॅथ रिझनिंग मध्ये एखादा किंग असतो, किंग, आणि मॅथ रिझनिंगचे प्रश्न सोडवत असताना एखादा प्रश्न सुटतच नाही. ठीक आहे. इकडे टेस्ट पेपरला किंवा कुठलाही पेपर सोडत असताना 20 पैकी 20, 20 पैकी 17, 18 असे मार्क पडतात आणि इकडे आयोगाच्या पेपरला 1-2 प्रश्न सुटतच नाहीत. मग आपण त्याला युगोवरती घेतो की हा प्रश्न मला कसं काय सुटत नाही, कसं काय सुटत नाही हा मला प्रश्न. तर मग या युगोमुळं तुमचे 5-7 मार्क, 5-7 मिनिटं निघून जातात. मग त्याचा परिणाम इतर विषयांवरती किंवा इतर प्रश्नांवरती पडतो आणि आपलं नुकसान होऊन बसतं. त्यामुळे एखादा भाग किंवा एखादा प्रश्न जर अवघड वाटला आणि आपल्या त्या वेळेमध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये जर सुटत नसेल, बिनधास्त सोडायचा, पुढे निघून जायचं. हाच तुमचा अटेम्प्ट असतो म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. बरेच असं होतं की आपण क्वालिटीचा चौथा केलेला असतो, एकदम चौथा, आणि 15 प्रश्न सोडवल्यानंतर किंवा 15 पैकी 13-14 प्रश्न आपल्याला येतात आणि एक प्रश्न आपल्याला अडतो, तो जमतच नाही. आपण क्वालिटी आपण इगोवरती घेतो की अरे हा प्रश्न कसं काय ना सुटला, क्वालिटी एवढं माझा चांगला आहे, कुठलाही पेपर सोडवला तरी मला 15 पैकी 15 येत होते आणि आता हा प्रश्न का सुटत नाहीये. घ्या इगोवरती, घालवा वेळ स्वतःचा, त्याचा परिणाम होऊ द्या दुसऱ्या प्रश्नांवरती. टाइम मॅनेजमेंट नाही होऊ द्या, तुमचे अटेम्प्ट नाही होऊ द्या, हो नापास. हे कळलं पाहिजे. तुम्हाला कळतं की बाबा कुठला प्रश्न आपल्याला सुटतोय आणि कुठला सुटत नाही, किंवा लक्षात येतं की अरे ह्या प्रश्नावरती आपला जास्त वेळ चाललाय, मग तिथे वेळ घालवला पाहिजे का? नाही घालवला पाहिजे. लगेच सोडायला, पुढे निघून जायचं. असे 7, 8, 9 प्रश्न असणारच आहेत की जे काहीच माहित नाही त्याच्यातलं, असणारच आहेत असे. मग असे 7, 8 प्रश्न किंवा 5, 6 प्रश्न काय बिनधास्त सोडून द्यायचे. काही 100 पैकी 100 किंवा 100 अटेम्प्ट केला पाहिजे असं काय आहे का? आपल्याला 90+ अटेम्प्ट करायचे, पण त्याचे 4, 5, 5, 6 प्रश्न हे थोडेसे वेगळे असणार आहेत, ट्रिकी असणार आहेत, ज्यातनं आपल्याला काहीच माहित नाही असेही असणार आहेत. ठीक आहे. तर असे प्रश्न सोडून दिलेले कधीही चांगले. आणि पुन्हा एकदा सांगतोय, अवघड प्रश्नावरती अडकून बसायचं नाही. ठीक आहे. एखादा प्रश्न अवघड वाटला आणि त्याला 2-3 मिनिटं आपले चाललेत असं वाटलं की लगेच स्किप करायचा. म्हणजे कुठला प्रश्न सोडला पाहिजे आणि कुठला प्रश्न सोडवला पाहिजे हे सुद्धा परीक्षा पास होण्याचं एक स्किल आहे. हे खूप कमी मुलांना जमतं. जे पोरं म्हणतात ना की सर आम्हाला टाइम मॅनेजमेंटच नाही झालं. का नाही झालं? अडकून बसला ना, प्रश्नांमध्ये अडकून बसला, सोडवत बसला, कितीही प्रयत्न केला सुटत नव्हता तरी ते सोडवत बसला, गेले एका प्रश्नामध्ये 10-10 मिनिटं, संपला विषय तिथंच आपला. तर असं व्हायला नको. ठीक आहे. परत मॅथ रिझनिंगसाठी सिलेक्शन मेथड वापरा. मी नेहमी सांगितले की मॅथ रिझनिंगला आपल्याला मार्क येत नाहीत, तर असे काहीतरी टॉपिक असतात. म्हणजे मॅथ रिझनिंग आपल्याला काहीच येत नाही असं असतं का? ठीक आहे. मॅथ थोडंसं अवघड जातं, पण रिझनिंग येतं का नाही आपल्याला? रिझनिंग बऱ्यापैकी येतं. मग आपण रिझनिंग, आणि 10 मार्क येतात रिझनिंगला किंवा 10 प्रश्न येतात. मग असे 10 टॉपिक सिलेक्ट केले पाहिजेत किंवा 10-12 टॉपिक सिलेक्ट केले पाहिजेत की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न आयोग टाकते मागच्या 4-5 वर्षापासून, आणि ते टॉपिक उत्तम करून घेतले पाहिजे. ठीक आहे.
मग टोटल तुम्हाला सांगू का की 20 प्रश्न आहेत. हे 20 प्रश्न हे 17 ते 18 टॉपिक वरतीच येतात. वारंवार फिरून फिरून त्याच्यावरती जाईल, त्याच्या बाहेर जात नाही. पण मॅथ्स आहेत किती टॉपिक? 60-65 टॉपिक आहेत. म्हणजे सगळे करत बसायचं का? वेळ आहे का तेवढा आपल्याकडं? एकतर पूर्व परीक्षेला आपल्याला मिळतात 4 महिने. जर परीक्षा पुढे गेली तर एखादा महिना वाढतो. मग त्या 4 महिन्यामध्ये काय काय करायचं? तर एक चौकट किंवा आयोगाने आपण तुम्हाला चौकट सांगूनच दिलंय, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. तेवढेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत आणि त्यातले पण आपल्याला चांगले सोडवता येणारे टॉपिक तुम्हाला बाजूला काढता आले पाहिजे. मग पेपरला गेल्यानंतर मग ह्या टॉपिकचा, चांगल्या टॉपिकचा आणि इकडे सिलेक्शन मेथडचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की तुम्ही ज्या टॉपिकचा चांगला अभ्यास केलेला आहे त्या टॉपिकवरचे प्रश्न पेपरला कुठे कुठे दिसत आहेत मॅथ रिझनिंग मध्ये, ते प्रश्न आधी गोल करून घ्यायचे आणि पहिल्यांदा त्या प्रश्नाचे मार्क पदरात पाडून घ्या आणि मग बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांना नाडा. नाहीतर आपण 81 प्रश्न, समजा 81 ते 100 या सेक्शन मध्ये तुमचं मॅथ रिझनिंग आहे. आपण सुरुवात करतो 81 प्रश्नापासून आणि 81 प्रश्न एवढा अवघड असतो की तिथं 5 मिनिटं जातात. जे काय 2 फेब्रुवारीची गडब पूर्व परीक्षा झाली मागची, 2 फेब्रुवारी 2025 ला 2024 ची परीक्षा झालेली, तिथं बघितलं ना तुम्ही की सुरुवातीचे जे काही प्रश्न होते ते आयोगाने अवघड टाकले होते आणि शेवटचे 5-7 प्रश्न हे सोपे होते. म्हणजे 15-15, 20-20 सेकंदात सुटतील असे. म्हणजे ज्यांनी सुरुवातीपासून सोडवायला सुरुवात केली ते प्रश्नांमध्ये अडकून गेले, वेळ पुरला नाही, शेवटचे 5-6 प्रश्न राहिले. मग इथं जर सिलेक्शन मेथड जर वापरली असती तर ते 6 मार्क पडले असते आणि आपण 5 झालो असतो. हेच असताना म्हणून म्हणतो सिलेक्शन मेथड वापरा. आधी सिलेक्ट करून घ्या की कुठल्या टॉपिकची आपण चांगली प्रॅक्टिस केलेली आहे किंवा कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आपला चुकतच नाही. सोडून घ्या आधी त्या टॉपिकवरचे प्रश्न, मग बाकीच्या प्रश्नांना हात घाला. अशा पद्धतीने जर गेला तर मिनिमम 12-13 मार्क म्हणतोय, मिनिमम 12-13 मार्क येतीलच येतील. आणि कुणीही किमान 12च्या खाली यायचंच नाही. तुम्ही 12च्या खाली जर आला तर लक्षात ठेवा की तुम्ही स्पर्धेतून बाहेर असाल. ठीक आहे. परत अटेम्प्ट किती ठेवायचा? अटेम्प्ट 40, 50, 60 किती ठेवायचा? मेरिटच लागते 60 आणि आपला अटेम्प्ट 70. कसं व्हायचं पास? एवढे ऍक्युरेट आहे का आपण किंवा एवढी ऍक्युरेसी आहे का आपली की 70 अटेम्प्ट केला आणि 70 पैकी 70 बरोबर आले? आहे का असं? मग अटेम्प्ट केला पाहिजे का नाही? मग तुम्ही म्हणणार की सर 100 प्रश्नापैकी 60 ते 65 प्रश्न ओळखीचे असतात, मग बाकीचे प्रश्न याच्यासाठीच आपल्याला PYQ सोडवायचे असतात, याच्यासाठीच आपल्याला प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असते. मग हे केल्यामुळे काय होतं? एक लॉजिक डेव्हलप होतं. आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत, उत्तर देण्याची पद्धत आपल्याला लक्षात येते. इलिमिनेशन मेथड आपली चांगली होते. मग पोरांना 70, 72, 75 मार्क कसे काय पडतात? तर 60 आणि 62 प्रश्न ओळखीचे असतील तर ते हे आहे ना, इलिमिनेशन मेथडचा वापर चांगला केला जातो. ठीक आहे. लॉजिक आयोगाचे प्रश्न सोडून सोडून लॉजिक डेव्हलप होतं. ठीक आहे. सॉरी. तर आतापर्यंत जर आयोगाचे प्रश्न जर चांगले सोडवले असतील तर हे लॉजिक तुमचं डेव्हलप झालेलं असेल आणि ते पेपरमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे तुमचा अटेम्प्ट हा 90+ असला पाहिजे. अटेम्प्ट जास्त असला की राज्यसेवेला बरेचदा तोटा होतो, पण कंबाईनला तोटा होत नाही. 10% जर तुम्ही सोडवले त्यातले 4 बरोबर आले तर तुम्ही प्लसमध्ये असता. तर मग आता सांगतो की 80च्या खाली तर अटेम्प्ट नसलाच पाहिजे. 80च्या खाली अटेम्प्ट असेल तर तुम्ही स्पर्धेमधून बाहेर आहे, हे मी आज क्लिअर करतोय. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट जो आहे तो 90+ ठेवण्याचा प्रयत्न करा. 90+ ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. खूपच कमी जर असेल 80च्या खाली, 75च्या खाली, तर ते त्रासदायक ठरणार आहे आणि शक्यता फारच कमी आहे मग रिझल्ट मध्ये यायची. त्यामुळे अटेम्प्ट जास्त ठेवा, फायदा होईल. जर काही प्रश्न चुकले तर म्हणजे समजा 10 प्रश्न एक्स्ट्रा तुम्ही सोडवले तर ते 4-5 बरोबर आले तर तुम्ही प्लसमध्येच असणार आहे ना, का निगेटिव्ह मध्ये असणार नाही? प्लसमध्येच असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची पेपर सोडवताना काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचा, व्यवस्थित पोहोचा. तर इकडे टेस्ट पेपरची भयंकर प्रॅक्टिस जर केली असेल ना तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा इश्यू निर्माण होणार नाही, हे आता क्लिअर करतो. ठीक आहे. 3 जानेवारीला काय करायचं? झोपा काढायच्या, बरोबर ना? का अभ्यास करायचा? कारण परीक्षेचा दिवस उलटा सोपा, पण 3 जानेवारीचा दिवस किंवा परीक्षेचा अगोदरचा जो एक दिवस असतो तो सगळ्यात अवघड असतो.
तिथंच एवढा त्रास होतो, एवढी धडधड, एवढी भीती, आणि आता माझं कसं होईल, अस्वस्थता, लायब्ररीमध्ये बसू वाटत नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हा दिवस कठीण असतो, हा दिवस तुम्हाला हँडल करायचा आहे 3 जानेवारीचा. मग या दिवशी काय कराल, तुम्हाला गुंतून राहायचंय कशामध्ये, फोनमध्ये नव्हे, अभ्यासामध्ये. जो काय अभ्यास करताय त्याच्यामध्ये ठरलेले रिव्हिजन करा. जे काय तुमचं शेड्यूल अभ्यासाला ठरलेलं आहे ते प्रॉपर व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून काय तुमची रिव्हिजन पण होईल आणि विनाकारण नको ते विचार पण डोक्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे जे काही शेड्यूल अभ्यासाचं ठरलेलं आहे ते करा, म्हणजे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मग तुमची उद्याच्या जो काही पेपरची तयारी आहे आवरावरी, ठीक आहे, ती कुठली, परीक्षेला जे साहित्य आवश्यक आहे ते आणून ठेवा. हे आपल्याला माहित पाहिजे की परीक्षेला लागतं काय. ठीक आहे, आता फक्त पेन घेऊन जाणार, हॉल तिकीट पाहिजे, ओरिजिनल आयडी प्रूफ पाहिजे, झेरॉक्स पाहिजे त्याची, पेन चांगले पाहिजेत, 1 नको 2 पेन चांगले पाहिजे. तर पहिल्या पेनाची निपच तुटली तर काय कराल, शेजाऱ्याला म्हणाल काय 1 पेन असेल तर देखील. आपण आयोगाचा पेपर द्यायला चाललो, पूर्ण तयारी नसलं पाहिजे, कुठली गोष्ट कोणाला मागण्याची गरज नाही पडली पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे व्यवस्थित असल्या पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे हे जे काही परीक्षेचे जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित ठेवा. तुमची धावपळ होऊ नये त्या दिवशी, पेपरच्या दिवशी, बाबा हेच राहिलं तेच राहिलं, आणि ते अगोदरच्या दिवशी बॅगमध्ये टाकून ठेवा. नाहीतर बरेच असं होतं की आणतो आणि लायब्ररीमध्ये ठेवतो आणि सकाळी उठून बॅग घेऊन पेपरला जातो आणि मग लक्षात अरे सगळं साहित्य लायब्ररीमध्येच राहिलं. आणलं म्हणलं की जी काही तुमची उद्या घेऊन जायची बॅग आहे तर त्या बॅगमध्ये टाकून ठेवा. ठीक आहे, पाण्याची बॉटल पण सोबत ठेवा. पाणी प्यायला वेळ मिळत नाही तो भाग वेगळा आहे, पण असू द्या सोबत, चक्कर बिक्कर आलं तर कोणत्या वरून पाणी तरी होतं. ठीक आहे, सोबत असू द्या पाण्याची बॉटल. दुसरी महत्वाची गोष्ट की संध्याकाळी किंवा इव्हिनिंगच्या वेळेला थोडंसं पेपरचा विचार करा, स्वतःशी बोला, सकारात्मक विचार करा. कारण हा काळच असा असतो की नकारात्मकच गोष्टी डोक्यामध्ये येत असतात, निगेटिव्ह जास्त वाटत असतं. नाही झालं तर कसं होईल, पेपर अवघडच येणार. ठीक आहे, माझे प्रश्न मागच्या वेळेसारखं जर पेपरला झालं तर, ह्या अशाच गोष्टी डोक्यामध्ये येतात. मग अशा वेळेला आपण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मला पेपर चांगला जाईल. मग पेपर का चांगला जाईल, कारण तू मागच्या 5 महिन्यामध्ये किती धडपडलाय, प्रत्येक दिवशी मान खाली घालून अभ्यास केलाय, एक दिवस कामी लावलाय. ना घरी गेलास, ना घरच्यांना वेळ दिलास, ना मित्रांना वेळ दिलास, ना स्वतःला वेळ दिलास. आरशात जरी बघितलं तर लक्षात येईल की काय फरक पडलाय मागच्या 5 महिन्यामध्ये चेहऱ्यावरती सोडतो की चेहरा नर्वस झालाय. ठीक आहे, तब्येत कमी झाली, केस पिकलेत, हे अवस्था झाले ना. हे सॅक्रिफाईस कशासाठी केलंय, ह्याच परीक्षेसाठी केलंय ना. म्हणजे सांग ना, मी जेवढं केलं तेवढं कुणीच नाही केलं असं स्वतःला सांग. यावेळेला हा फाजील आत्मविश्वास असला तरी हरकत नाही, काही फरक पडणार नाही. स्वतःला सांग मी नाही तर कोणच नाही, हा आत्मविश्वास ठेवा, कारण तेवढं तुम्ही धडपडलाय. मी बघितलंय फार जवळून, एक दिवस, म्हणजे परीक्षेचा जो काही एक दिवस आहे ना, तो प्रत्येक दिवस पोरांसोबत राहिलोय. त्यामुळे त्या अडचणी किंवा त्या गोष्टींची चांगली कल्पना आहे की काय अभ्यास करताय तुम्ही, किती नोट्स काढल्या, किती रिव्हिजन केल्या, किती टेस्ट पेपर सोडवले, टेस्ट पेपरला मार्क कमी आल्यावरती काय अवस्था झाली तुमची, ती सगळी जी अस्वस्थता आहे ही सगळी फार जवळून बघितले. त्यामुळे मला माहित आहे की तुम्ही जी मेहनत केलेली आहे तर त्या मेहनतीला यश येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं सकारात्मक विचार करा, पेपरचा विचार करा. जे तुम्हाला आता सांगितलं की मला पेपर चांगला जाणार आहे, मी पेपर कसा सोडवणार आहे, तर आवडीच्या विषयापासून, पहिल्या प्रश्नापासून जे काय असेल ते मी छान पेपर सोडवणार आहे, माझा पेपर वेळेमध्ये कव्हर होणार आहे, मला पेपरला चांगले मार्क येणार आहेत, मी अजिबात घाबरणार नाही, मी वायबल होणार नाही, मी अत्यंत आत्मविश्वासाने पेपरला जाणार आहे. जसं मी लायब्ररीमध्ये जातो, जसं मी टेस्ट पेपर सोडवायला जातो, तेवढाच आत्मविश्वासाने मी आयोगाच्या पेपरला जाणार आहे. अजिबात प्रेशर घेणार नाही, चुका मागच्या वेळी झाल्या त्या मी चुका पुन्हा करणार नाही. ठीक आहे, तर या गोष्टींचा विचार तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं असला पाहिजे आणि याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नेहमी पडतो. ठीक आहे, सकारात्मक प्रभाव नेहमी पडतो. त्यामुळे ह्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत, नेहमी स्वतःशी बोलत राहा. ठीक आहे, दुसरं, खूपच भीती वाटत असेल तर जवळच्या मंदिरात जाऊन ध्यान करा, थोडंसं शांत बसा. जर असेल आजूबाजूला एखादं मंदिर तर शांत बसा. खूपच त्रास होतोय आणि खूपच भीती वाटते तर काहीच नका करू, मग अभ्यासच नका करू, काय फरक पडणार नाही. ठीक आहे, सारखंच मग हे विसरते ते विसरते वाटत असेल, सगळी पुस्तकं सोबत घेऊन ठेवा आणि वाचा. जे आठवते किंवा जे वाटते ते वाचा, काय फरक नाही पडणार. ठीक आहे, अजून एक महत्वाची गोष्ट आहे की रात्री झोपायच्या त्या आई वडिलांशी बोला, ज्यांच्यामुळे हे सगळं करतोय किंवा ज्यांच्या प्रेरणाने इथपर्यंत आलाय ना त्यांच्याशी बोला.
कितीही कठीण प्रसंग असला किंवा कितीही वाईट आपल्या पोराचं झालं तर ही 2 माणसं आपल्यासोबत नेहमी असतात. हे मी याही वेळेला म्हणजे ह्याच्या आधीही अनुभवलंय, परीक्षेच्या वेळेलाही अनुभवलंय आणि आजही अनुभवते पुन्हा एकदा. ठीक आहे. त्यामुळे ह्यांच्याशी बोला, ते तुला एवढंच म्हणतील, तुला पेपरसाठी खूप शुभेच्छा आहेत, जास्त टेन्शन घेऊ नको, व्यवस्थित पेपर दे. ठीक आहे. आणि माघारी आल्यानंतर तू असं म्हणला की नाही पेपर नाही व्यवस्थित गेला, कमी मार्क येतील असं वाटतंय, तर ते तुला काही चिडणार नाहीत किंवा ओरडणार नाही. तर हे तेच पुन्हा म्हणतील ठीक आहे परत प्रयत्न कर, पुढच्या अजून चांगला पेपर दे, काय टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. एवढं फक्त ही 2च माणसं म्हणू शकतात, बाकी कोणाची हिंमत नाही आपल्याला असं म्हणायची. हीच लोक फक्त म्हणू शकतात, कारण तेवढं मोठे म्हणतो ते ह्या 2च लोकांचं आहे. किंवा एखादा जवळचा जर मित्र असेल, फॅमिली नंतर मित्राचं नातं फार महत्वाचं असतं. असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच असं नाही, पण ज्यांच्या आयुष्यामध्ये खूपच चांगला एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, सकारात्मक किंवा आपण त्याला काय म्हणतो की कुटुंबासारखं तुम्हाला जर बघत असेल एखादा मित्र मैत्रीण, तर नक्की तिच्याशी बोला. थोडंसं मन हलकं होतं, बरं वाटतं, सकारात्मक वाटतं, कुणीतरी आपल्या सोबत आहे असं वाटतं. ठीक आहे. कारण ह्या प्रवासामध्ये एवढा एकटेपणा आलेला असतो की आपल्यासोबत कोणी आहे का नाही हेच आपल्याला माहित नसतं. म्हणजे वेळेला आपण जवळच्या लोकांशी बोलतो त्यावेळेला असं वाटतं की अरे नाही, आपण एकटेपणामध्ये राहिलो, आपण ह्या लोकांशी एवढे दिवस संपर्क नाही ठेवला, तर ह्या लोकांच्या मनामध्ये आजही आपली जागा तीच आहे. ठीक आहे ना. अशीच माणसं ही शेवटपर्यंत राहतात. त्याच्यामुळं जर अशी माणसं असतील तर त्यांची थोडंसं परीक्षेबद्दल बोला, गप्पा मारा, चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करा आणि परत मग छान रात्री लवकर झोपा. अजून एक सांगतो की रात्री लवकर झोपा, जागरण करू नका. ठीक आहे. जो काय तुमचा नेहमीचा झोपण्याचा टाइम आहे, तुम्ही रोज 11 वाजता झोपत होता ना, 7 वाजता झोपायला लागला जेवण करून, अशानं झोप येणार नाही. जो काही तुमचा रेग्युलर वेळ आहे, नियमित वेळ आहे किंवा या वेळेला मी झोपतो, बिनधास्त झोपून जायचं. आणि जरी कुणाला झोप येत नसेल रात्रभर, काय फरक पडेल का? नाही फरक पडणार. कुणी झोपला नाही रात्री किंवा रात्री झोप आली नाही आणि पेपरला गेला नापास झाला असं नाही होत. ठीक आहे. म्हणजे असे पण मित्र आम्ही फार जवळून बघितले की ज्याला रात्रभर झोप नाही तरी पेपरला जाऊन 60, 70, 65 मार्क घेऊन आलाय. त्यामुळे त्याचा भाव करत बसायचं नाही की मला झोपच नाही लागली आणि माझे डोळेच लाल झाले होते, मला काय आठवलंच नाही. ही तुझी चुकी आहे, तू प्रेशर घेतलं त्या गोष्टीचं. त्यामुळे झोप जरी नाही लागली तर काय हरकत नाही, पण शक्यतो छान झोपण्याचा प्रयत्न करा. विनाकारण विचार जर करत बसला उद्याचा, जे उद्या होईल ते उद्या होईल. आता काय, आता वेळ कुठले, ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करणं अपेक्षित आहे. अभ्यासाचा वेळ होता, अभ्यास केला, आता शांत झोपण्याची वेळ, शांत झोपायचं. उद्या सकाळी उठून पेपरला जायची वेळ, पेपरला जायचं. उद्या काय होईल या गोष्टी जर विचार करत बसला तर मग नुकसान असतं. आत्ता जे आहे, ठीक आहे, आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा आत्ताची जी वेळ आहे, जे आता केलं पाहिजे तर ते करा. परत हे परीक्षेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं आहे की परीक्षेला वेळेत पोहोचा. जिथं कुठं असाल, आता पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर बरेचदा सेंटर 40, 45, 50 किलोमीटर लांब असतं. ठीक आहे. मग अशा वेळेला काय करायचं, शक्य झालं तर अगोदरच्या दिवशी जाऊन तिथं राहण्याचा प्रयत्न करा. उगीच सकाळी उठल्यानंतर परत गडबड नको किंवा अडचण व्हायला नको. कारण पुण्यामध्ये म्हणजे पेपरचा जो दिवस असतो ना, समजा 4 तारीख आहे, तर 4 तारखेला तुम्हाला ऑटोच नाही मिळणार. तुम्ही ओला करा, उबेर करा, बुकच नाही होत, एवढं सगळं बिझी असतं. तर त्याच्यामुळं जे काय आहे ते तुमची तयारी आधीपासून केली पाहिजे. गाडीवरून शक्यतो जाण्याचा टाळा. 2 व्हीलरवरून जर तुम्ही जात असाल तेवढ्या लांब 40-50 किलोमीटर तर शक्यतो जाऊच नका एवढ्या लांब. ठीक आहे. त्रास होतो, विनाकारण वारं लागतं, थंडीचे दिवस आहेत आणि मग तिथं गेल्यानंतर त्रास होईल, आजारी पडाल, तर ह्या गोष्टी नको. सेफली जावा. एवढे दिवस अभ्यास केला नाही ह्या सगळ्या पेपरसाठी, तर आता शेवटचा काळ थोडेसे या जायला 2 रुपये गेले तरी हरकत नाही. जाताना चांगल्या वाहनानं जावा, येताना तिकडून चालत आला तरी हरकत नाही. ठीक आहे. पेपर झाला एकदाचा, या चालत, काहीच नाही. मग 50 किलोमीटर का असा नाही, या चालत, पण जाताना व्यवस्थित सेफली आयोगाच्या वेळेमध्ये व्यवस्थित पोचा, छान पेपर द्या आणि परत या. पुढे बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचशा चुका आपण मागच्या काही वर्षामध्ये पण केल्या, आता ह्याला टेस्ट पेपर सोडवताना पण केल्या, त्याच्यावरती काम पण केलं. ठीक आहे. आता हा शेवटचा टप्पा आहे आणि इथं चुकीला माफी नाही हे विसरू नका. ठीक आहे. इथं चुकीला माफी तुम्हाला मिळेल असं मला वाटत नाही.
काय. चला ठीक आहे, आतापर्यंत बरंच चुकलो, सुधारणा केल्या, आणि आता फायनल वेळ आलेला आहे की जिथं चुकायलाच नाही पाहिजे. म्हणजे इकडे टेस्ट पेपर सोडवत असताना सिली मिस्टेक केल्या, सोपे प्रश्न चुकवले. ठीक आहे, असं वाटलं ना बरं की अरे हा प्रश्न कसा काय चुकला. मागचे जरी आयोगाचे पेपर तुम्ही दिले असतील तरी तुम्हाला 2-4 प्रश्न असे दिसतील की अरे हा प्रश्न कसा काय आपण चुकू शकतो. म्हणजे आपली बुद्धी कुठं ठेवली होती असं वाटतं ना कधी कधी. आणि मग त्याच गोष्टीचा जो रिग्रेट आहे, जो पश्चाताप आहे, तो बरेच दिवस होतो की अरे हा प्रश्न कसं काय चुकलो, की त्या प्रश्नामुळे तुम्ही नापास झालेले असतात. ठीक आहे, तर आता ते करायचं नाही पुन्हा. मागच्या पेपरला ज्या चुका झाल्या किंवा मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या चुका परत करू नका. ठीक आहे, तेवढं जरी तुम्ही पाळलं तरी तुम्ही मुख्य परीक्षेला असणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. बाकी जी नवीन मुलं आहेत ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे तर त्यांना माहित आहे की परीक्षेला गेल्यानंतर कुठल्या चुका टाळायच्या असतात. कुठल्या चुका टाळायच्या असतात? एक, सिली मिस्टेक करायची नाही. ठीक आहे, काय सिली मिस्टेक करायची नाही. पहिली महत्वाची गोष्ट, सिली मिस्टेक म्हणजे काय? वरचा गोल खाली करायचा, खालचा गोल वर करायचा, असले प्रकार व्हायला नको. दुसरी महत्वाची गोष्ट की सोपा प्रश्न चुकवायचा नाही. सोपा प्रश्न, मग तो का चुकतो? पेपर नीट, प्रश्न नीट वाचला नाही, वाचताना गडबड झाली. ठीक आहे, म्हणजे प्रश्नामध्ये योग्य आहे विचारलंय का, योग्य नाही विचारलंय का, अचूक विचारलंय का, बिनचूक विचारलंय का, चूक विचारलंय, हेच नीट बघितलं नाही. त्याच्यामुळे असे सोपे प्रश्न तुमचे चुकून जातात. तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, गडबडून जायचं नाही. म्हणजे वेळ खूप कमी राहिले आणि स्पीडमध्ये सगळं करतो, मग गडबड होऊन जाते आणि त्या गडबडीमध्ये बरेचदा प्रश्न चुकतो. एकतर वाचायचा चुकतो किंवा गोल करायचा चुकतो, ह्या 2 गोष्टी होतात. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. ठीक आहे, झाल्यात भरपूर चुका झाल्यात मागच्या काही दिवसामध्ये. आता जर चुकी केली तर आयोग माफ करत नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला इथं गोल करायचं होतं पण माझा इथं झाला. असलं आता होणार नाही. त्यामुळे जे काय कराल ते 4 तारखेला एकदम फायनल असेल. त्यामुळे चूक करायची नाही. इथं चुकीला माफी नसते कितीही प्रयत्न केला तरी. जे काय असेल ते मागच्या बऱ्याच दिवसांमध्ये भरपूर झाले, भरपूर चुका केल्या, अनेकांनी सुधारल्या सुद्धा, त्याच्यावरती कामही केलं आणि आत्मविश्वास सुद्धा मिळवलेला आहे. आता पेपरला जायचं तर त्या चुका इथं होता कामा. ठीक आहे, म्हणजे आपल्या चुका होऊ नये म्हणून आपण टेस्ट पेपर सोडवले 40-40 मजा म्हणून नाही सोडवले. ठीक आहे, म्हणजे 1 तास पेपर सोडवला, त्याचा अनालिसिस 4-4 तास आपण केलेला आहे. हे कशासाठी केलं? चुका होऊ नये म्हणून केलं ना, किंवा पेपरमध्ये गडबड होऊ नये, किंवा त्याच चुका पुन्हा झाल्या तर त्याच्यामुळे आपण नापास होऊ नये, याच्यामुळेच केलं ना हे सगळं. किंवा एवढे पेपर त्याच्यासाठीच सोडवले ना. आता हे करायचं नाही, कारण चुकीला माफी नाही. ठीक आहे, पुढं हे सगळ्यात महत्वाचं आहे की आत्ता जे काही सगळ्यात महत्वाचं काय, मानसिकरित्या तुम्ही स्टेबल राहणं फार गरजेचं आहे. मेंटली तुम्ही स्टेबल राहायला पाहिजे. आता गरज त्या गोष्टीची आहे ना, कारण मेंदू जागेवरती नाहीये. मेंदू सारखा हलतोय, इकडे तिकडे फिरतोय. स्थिर आहे का मेंदू? नाही. शरीराच्या ताकदीची गरज आहे का आता सध्या तुम्हाला? नाही. आता कशाची गरज आहे? आता मानसिकरित्या स्टेबल राहण्याची गरज आहे. तुम्ही आता व्यवस्थित, सध्याच्या परिस्थिती व्यवस्थित फिट आहे ना शरीरानं, पण मेंदूने फिट आहे का आता? नाही. मग ते व्हायला पाहिजे का? ते नक्की व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं मनभूमीवर जिंकणाराच रणभूमी गाजवेल, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. सध्या तुम्हाला मनामध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे. मग ते कसं जिंकायचं? जे तुम्ही गोष्टी ठरवलेल्या आहेत की नाही आता पासच व्हायचं या वेळेला, हे मनभूमीवर जिंकणं आहे. मग मनभूमीवर हारणं म्हणजे काय? माझा नीटच होणार नाही, आता माझा अभ्यासच नीट नाही झाला, माझी शेवटची रिव्हिजनच चांगली नाही झाली, मला आता खूपच भीती वाटते, मी होईल का नाही, आता माझं कसं होईल, हे मनभूमीवर हारणं म्हणतात त्याला. आणि तुम्ही कितीही हुशार असा, जर तुम्ही मनातून जर हारलेला असेल तर नाही पास होणार. तर मग सध्याच्या परिस्थितीमध्ये मनभूमीवरती जिंकणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि मग मनभूमीवरती जिंकला की आयोगाच्या पेपरला काढे मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. रणभूमी तुम्ही गाजवणार म्हणजे गाजवणार. ठीक आहे, मला असं वाटतं की परीक्षेला जायच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या, आणि शेवटचं सांगतो की जिंकण्यासाठी जा. ठीक आहे, जिंकण्यासाठी जा. बरेच असं होतं ना, प्रयत्न करा, अटेम्प्ट देऊन बघा,
बरेच जण पहिल्या अटेम्प्ट बऱ्याच जणांचा आहे, तर अनेक जण बरेच सिनियर लोक सांगत असतील अनुभव म्हणून देऊन या. असले प्रकार मी कधी सांगत नाही. पहिला डाव भूताला आणि दुसरा डाव देवाला असलं काही नसतं. जे तुम्हाला द्यायचं आहे ना ते आत्ताचं फुल अँड फायनल असणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर मागच्या काही वर्षातले जर रिझल्ट बघितले ना तुम्हाला 60% पोरं हे पहिल्या अटेम्प्टमध्ये दिसतील. ठीक आहे. तुम्ही जर आता राज्य सेवेचा रिसेंटचा रिझल्ट बघितला तर तुम्हाला दिसेल 2000 वाले पोरं आहेत, 2001 वाले आहेत, 2002 वाले आहेत. बघितलं ना किती कमी वयाचे आणि हे रँक मध्ये 50वी रँक, 20वी रँक, 22वी रँक. त्यामुळे पहिला आणि दुसरा अटेम्प्ट देवाला भूताला असलं काहीच राहिलं नाही. आता जे काय असेल फुल अँड फायनल आणि पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बाहेर पडण्याची क्षमता किंवा शक्यता जास्त असते. मी नेहमी सांगतो ना की जी काय अभ्यासाची ताकद लागते ती पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टला लागते. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला फक्त चहानी नाश्ताच असतो किंवा चहानी पोहेच असतं, पण अभ्यास होत नाही. अभ्यासाची काय ताकद आहे ती कमी होते. ठीक आहे. मला असं वाटतं की एवढं सगळं आज तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेला होईल. भरपूर अभ्यास केलाय सगळ्यांनी, खूप मेहनत घेतली मागच्या काही दिवसांपासून. आणि मी तुम्हाला आजही सांगतो जेव्हा आपण खरंच भयंकर मेहनत घेत असतो ना तर ती मेहनत आठवणं आपल्या हे डोळ्यात पाणी येत असतं. ठीक आहे. हे मी फार जवळून अनुभवलं कारण मी त्या सिच्युएशन मधून गेलो ना. मी पहिल्या अटेम्प्टला पास झालेलो आहे. मला माहित आहे आपण भयंकर मेहनत घेतलेली असते, पेपर चांगले देतो किंवा पेपर चांगला जातो म्हणजे अगदी पूर्व परीक्षा पास झालं तर डोळ्यामध्ये पाणी येतं कारण तेवढी मेहनत त्या परीक्षेसाठी आपण केलेली असते. ठीक आहे. म्हणजे पाठ मोडेपर्यंत आणि डोळ्यातनं पाणी येईपर्यंत धडपडलेला असतो. त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्याला नापास करण्याची ताकद कोणाच नसते. ठीक आहे. तुम्ही फक्त पास होण्यासाठी जात असता, एक फॉर्मॅलिटी करण्यासाठी जात असता, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे ताण घेऊ नका, बिंदास्त राहा. जे काही थोडंसं भीती, टेन्शन ह्या गोष्टी सुरू आहेत थोड्या बऱ्या प्रमाणात हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरासोबत सुरू आहे जो पेपर देणार आहे उद्याचा किंवा परवाचा. ठीक आहे. त्यामुळे ताण घेऊ नका, छान राहा, बिंदास्त राहा, ताकदीनं पेपरला जा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी पास होऊन येणारच आहे हे जे इंटेन्शन आहे हे इंटेन्शन घेऊन जा. बाकी पेपरवरून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहे. मुख्य परीक्षेच्या बाजूने आपण पुन्हा बोलणार आहे. फक्त आत्ता तुम्हाला पूर्व परीक्षा पासून मुख्य परीक्षेला जाण्यासाठी किंवा मुख्य परीक्षेच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी परत माझ्याकडे यायचं असेल तर पूर्व परीक्षा एकदम ताकदीनं द्या. ठीक आहे. सर्वांना भरभरून शुभेच्छा. मी तुमच्या निकालाची वाट बघतो. थँक्यू सो मच.